साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, उद्या मंदाताई म्हात्रे आमदार बेलापूर विधानसभा असेल, महेशजी खरे साहेब नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष RPI ए, उद्या धरमसिंह भाई पटेल नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष, उद्या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती पाहणार आहोत। तर मॅन ऑफ द मॅच देऊया आपण अर्पित, 10 मध्ये 28 खेळला। चला मॅच ऑन। पहिला चेंडू भावेश धीरज किती धावा बनवणार, लेग बाईस ना धावा मिळतील सिंगल। क्षेत्ररक्षकांना विनंती करतो एकत्रित येऊ नका, वेळ खूप कमी आहे। हा सामना 10-15 मिनिटांमध्ये फिनिश झाला तर जरा काहीतरी मॅनेजमेंटला प्रयत्न असतील, थोडा स्पीडअप असू द्या। स्वप्नील गोलंदाजी करेल, एक धाव समोर खेळेल धीरज भोईर। आक्रमण करतोय, ठोकलाय, षटकार। टोटल स्कोर 7। चला फिल्डर फक्त रेडी ना, जे आमचे खेळाडू असतील प्रेक्षक असतील, चेंडू गेला तर लगेच द्या आपण, हे सुद्धा आम्हाला थोडं सहकार्य करा। महामानव चषक 2025 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज पाहतो आठवले ग्रुप CBD बेलापूर विभाग महामानव प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा आहे। झेल घेण्याची संधी, फलंदाज होणार बाद। 3 चेंडूचा खेळ संपलाय, तर आयवा कॅच प्रेक्षकांनी पकडला, त्याला मॅनेजमेंट कडून आम्ही पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राइज, धन्यवाद। 3 चेंडूचा खेळ संपलाय, धीरज भोईर बाद आणि आता फलंदाज सरकलाय सचिन नाईक। 2 षटकांची सेमीफायनल, यानंतर फायनलचा सामना पाहतो महामानव चषक सेमीफायनल ग्रामीण पोल। उद्या खुला गटाच्या स्पर्धा असतील, उद्या अनेक स्टारकास्ट मंडळी, अनेक स्टार खेळाडू उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। पुणेवरून सुद्धा उद्या एक संघ येणार आहे या मैदानावर। पुणे परिसरातील काही खेळाडू असतील, कोथरूडचे काही खेळाडू महामानव चषकामध्ये। ओके, धाव घेण्याची तयारी, 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी सचिनने केलाय प्रयत्न। संघ पुढे सरकेल, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, एकूण धावा 9 रन्स ऑन बोर्ड। वेळ आपण पाहतो tenniscricket.in, संपूर्ण टीम 6:06 6:06 वेळ झाला, वेळ खूप कमी आहे। 4 चेंडूचा खेळ समाप्त, धावा 9 आहेत, 9 रन्स। सचिन नाईक आक्रमण जरूर केलं, ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, डीप कडे फिल्डर रेडी, नकार दिला सचिनने, धाव सोडण्याची तयारी, धोका होईल, व्हेरी क्लोज, यस, नॉट आउट। मॅच ऑन ठेवा, फिल्डर फक्त जागा सोडू नका। 10 धावा, 1 विकेट। बॅटिंग करत असताना संघ जरूर खेळतो डॅनियल ब्रदर्स धारावे विरुद्ध प्रियदर्शनी बेलापूर सेमीफायनलची मॅच। 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावा 10 आहेत। ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, दूरवरून येईल क्षेत्ररक्षक, 1 धाव पूर्ण, 2 धाव घेण्याची तयारी दाखवली। 1 षटकाचा खेळ संपलाय, तर सचिन निघालेत, फास्ट खेळा। चला फिल्डर एकत्र येऊ नका, जो बॉलर तुम्ही चॉईस केलं त्यांनी या, फक्त बाकीने क्षेत्ररक्षण लावून घ्या। 6:07 टार्गेट आहे 6:15। 6:15 नंतर एवढा अंधार होईल, बॅड लाईट येईल आणि त्यानंतर खेळणं हे खूप कठीण आहे, थोडं सहकार्य करा। 6:07 झालेत, 1 ओव्हर अजून बाकी आहे। डॅनियल ब्रदर्स धारावे संघ बॅटिंग करतो, टोटल स्कोर कार्ड 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावर। पहिला चेंडू केला आक्रमण, डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक रेडी, तयारी दाखवली, मिसफील्ड आणि मिळतील या चेंडूवर टोटल रन्स। सचिनच्या बॅटमधून आला हा चौकार, टोटल स्कोर एकूण धावा 16 धावा धावफलकावर। डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, सायंकाळ अगदी वेळेला किती महत्त्व असतं, वेळ कुणासाठी थांबत नाही। आज पाहिलं, आज दिवसभरामध्ये वाया गेलेला वेळ आणि अगदी महत्त्वाच्या या सामन्यामध्ये बघा आयोजकांना प्रचंड त्रास
आणि खेळाडूंना सुद्धा याची किंमत मोजावी लागते. सिंगल स्ट्राईकला जाईल भावेश. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावा धाव फलकावर 17. सेमीफायनलची मॅच आहे. किती धावांचे टार्गेट सेट होईल सर्वांच्या नजरा या मॅचकडे. प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्या विरुद्ध डॅनियल ब्रदर्स धारावे. ऑन साइडला भावेशनं खेळून काढलं. डीपकडे फिल्डर आहे. 2 धाव घेण्याची तयारी. सचिन होईल रनआउट. एकूण धावा 18. गडी बाद झाले. 2 चेंडू शिल्लक. 3 बॉल बाकी आहेत. चला नवीन फलंदाज या लवकर. फिल्डिंग लावून घ्या नवीन फलंदाज. तर सन्मानी आमचे पाहुणे युवा नेते सचिनजी आव्हाड साहेब यांना पाहते अतिथी कक्षामध्ये. या स्पर्धेचा आनंद घेत असताना महामानव चषक सालाबादप्रमाणे आपण पाहतोय इंटर CBD ग्रामीण आणि उद्या भव्य खुला गट ओपन. उद्या ओपनच्या स्पर्धा असतील. उद्या 10 वाजता काही करून सामना सुरू करायचे. 3 चेंडूचा खेळ बाकी. ओ शॉट लाईक दॅट. ग्रेट हिटिंग. ट्रिमेंडस. आणि हा षटकार. एकूण धाव फलक बघा. अगदी फटका बनवला भावेशनं. काय खेळलाय बघा. 4 मध्ये 9. गुड स्ट्रोक. अफलातून फटका होता. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण. चढवल्या हल्ला. डीप स्क्वेअर लेग कडे भावेश कडून सनसनीत प्रत्युत्तर. आणखीन एक षटकार. फ्रंट फुटला आले. गुडघा टेकला. बॉडीला बॅलन्स केला आणि अगदी फिरला. चला चेंडू थोडा गायब झालाय. तेहतीस धावा झाले. 33. दोन षटकांचा खेळ संपलाय. 33 आणि आता 34 करायचे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. तर सन्मान्य निलेश दादा म्हात्रे आणि राजसाहेब राणे यांचं इथे आगमन झाले. मी शनप्पा गायकवाड साहेबांना विनंती करेन आपण सचिन आव्हाड साहेब युवा नेते यांचा सन्मान करावा. सन्मानी आमचे आयोजक शनप्पा गायकवाड साहेब यांना विनंती करेन. सचिनजी आव्हाड साहेब युवा नेते महामानव चषकामध्ये आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपलं धन्यवाद देतो. विनिंग टार्गेट 34. सन्माननीय सुनीलजी रसनबेरे पिंटू अण्णा या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक. मग शनप्पा गायकवाड असतील, सोमनाथ सोनावणे, समाधान प्रक्षाळे, शशिकांत गायकवाड, निलेश हरुसकर असतील, बाळू प्रक्षाळे, शुभम डोलसे, रामू असतील, सुनील जाधव, उमाकांत असतील, सूरज. सन्मान करूया शनप्पा गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते सचिन जे आव्हाड साहेब युवा नेते युवा नेतृत्व महामानव चषकामध्ये. भावेश पाटील साहेब आणि विजयजी लिलके साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि आयोजकांना विनंती करेन त्यांचा सुद्धा आपण सन्मान करावा. मॅच ऑन. पहिला चेंडू ऑफ स्टिकवर ठेवलाय आणि हा चेंडू पाहिला धीरजनं डॉट बॉल. इक्वेशन थोडं कठीण आहे. 34चं टार्गेट. 11 मध्ये 34 करायचे. सेमीफायनल
महामानव चषक tennisticket.in च्या मार्फत ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सन्मानी पाहुण्यांचा सन्मान होतोय. ऑफ स्टंपवर ठेवलाय, स्विंग होता, बीट करतोय, दबाव वाढलाय. आता 10 मध्ये 34. ग्रामीणचा पोल आज आहे. कोण जाणार फायनल मध्ये? 10 मध्ये अजूनही 34 धावेची गरज. साहिल खेळतो, विनायक त्याला साथ देतोय. तिसरा चेंडू एज लागते. तर सन्मान्य निलेश म्हात्रे साहेबांचा सन्मान होईल. मी पिंटू अण्णांना विनंती करेन, पिंटू अण्णांना विनंती असेल पुढच्या मान्यवरांचा सुद्धा आपण सन्मान करावा. सामना जर अशी फटकेबाजी सुरू राहिली तर सामना एकतर्फी होईल. मात्र सामना जिंकायचा असेल प्रियदर्शनी बेलापूरला तर अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल. समोर ठेवला, केला आक्रमण, डीप लॉंग ऑन वरून आलाय षटकार. टोटल संघ पुढे सरकलाय. महामानव चषकामध्ये सर्व अतिथी कक्षामध्ये असलेल्या सर्व आमचे मान्यवर, मी आयोजकांच्या वतीनं, आमचे मुख्य आयोजक पिंटू अण्णांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. तर राजसाहेब राणे यांचा सुद्धा सन्मान होईल. मी पिंटू अण्णांना विनंती करेन राजसाहेब राणे यांचा सन्मान करायचे. 7 धावा धावफलकावर. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डीपकडे फिल्डर रेडी, सिंगल मिळेल. विनिंग कॅल्क्युलेशन, चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. एकूण धावा 8-33 टार्गेट. सन्मानी आमचे पाहुणे, मी पाहुण्यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. पिंटू अण्णांना विनंती करेन, आमचे मुख्य आयोजक, आपण सर्व पाहुण्यांचा सन्मान करावा. ओ मॅच थोडी कठीण आहे. 7 मध्ये आता इक्वेशन असेल. ओ जरूर आपण पाहतो ओव्हर कंप्लीट. सुनीलजी रसनबेरे साहेब, पिंटू अण्णा, विभाग प्रमुख CBD बेलापूर, RPIA संस्थापक अध्यक्ष महामानव प्रतिष्ठान. आणि आज पाहतो आपण महामानव प्रतिष्ठानच्या वतीनं आज ग्रामीणचा पोल, काल इंटर कॉलनी, आज ग्रामीण आणि उद्या खुला गट. सचिन नाईक आलाय. 6 मध्ये 26. 6 बॉल 26ची गरज आहे. चला थोडा स्पीडअप असू द्या, वेळ खूप कमी आहे. 6:15 झाले. 2-3-4 मिनिटांमध्ये जर फिनिश झाला तर कदाचित वेळ वाचेल. स्लिपकडे फिल्डर रेडी. जर अशी फटकेबाजी सुरू राहिली तर एकतर्फी मॅच असेल, कारण येणारे 5 बॉल रिक्वायर्ड रन रेट 30ची गरज. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 30ची सरासरी, म्हणजे 5 मध्ये 25. प्रत्येक चेंडूवर आक्रमण हवाय. 5 षटकार तर ठोकावेच लागतील. यस, मॅच आता आणखीन एक डॉट आला ना तर फॉर्मॅलिटीज असतील, कारण लक्ष कठीण आहे. सचिनजी आव्हाड साहेब, युवा नेते राजसाहेब राणे असतील, निलेश साहेब असतील. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 9 धावा, 33चं टार्गेट होतं, 34चं टार्गेट. आणि आता एकतर्फी खुट बॉलिंग. डॅनियल्स ब्रदर्स LBW फलंदाज बाद झाले. टोटल स्कोर कार्ड 9. एकतर्फी मॅच सेमीफायनल. फायनलचा सामना लगेच सुरू होईल. तर उद्या सन्माननीय प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार. मॅच थोडी एकतर्फी. रामदासजी आठवले साहेबांना उद्या उपस्थित होताना पाहणार आहोत. उद्या महेशजी खरे साहेब, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष RPIA यांची उपस्थिती असेल. अतिथी कक्षामध्ये काही आमची पाहुणे मंडळी उद्या धर्मसी भाई पटेल साहेब, नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष RPIA यांना उद्या पाहणार आहोत. इक्वेशन ॲनालिसिस. आता फॉर्मॅलिटीज. 2 चेंडू 25. चला नेरूळ 11 कॅप्टन या. आणि उद्या प्रमुख उपस्थिती बेलापूर विभाग म्हटलं तर नवी मुंबईचं दमदार व्यक्तिमत्व, आदरणीय सर्व आमचे अतिथी मान्यवर. आणि उद्या मंदाताई म्हात्रे, आमदार बेलापूर विधानसभा यांची उद्या उपस्थिती पाहणार आहोत. तर फायनलचा टॉस इथे होईल. या लगेच दोन्ही संघ नायक. यस
सागर सर. रोनक चला चला दोन टीमचे कॅप्टन तुम्ही काय करायचंय. सामना सहज जिंकला आणि फायनलचा सामना आपण जरूर पाहतोय. मॅन ऑफ द मॅच ठरलाय भावेश.